नमस्कार मित्रांनो. ग्रहण काळातच जर जन्म झाला तर तो कसा असतो, अशा काही जणांना शंका आहे. तर जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याच हातात नसतं. जेव्हा जो होतो तो खूप चांगलाच असतो. आता एवढं मुहूर्तावर जन्मवून सिझरिंग असताना मुहूर्त कोणी काय काय काढून काढतात, किंवा मुहूर्तावर चांगल्या मुहूर्तावर सुद्धा काही न करता जन्माला येतात. मग त्यातली काही मुलं किंवा मुली असं सुद्धा त्यांच्या आईवडील म्हणतात, हे काय मला ग्रहण लागल्यासारखंच आहेत बाबा. हे माझं पोरगं म्हणजे दररोज काय करतंय उद्योग, कायच विचारू नका, एक ग्रहणच. म्हणजे काय, की असं नाही की तुम्ही ग्रहणाच्या दिवशी किंवा ग्रहणाच्या वेळी जन्मलात म्हणजे काहीतरी चुकीचं घडलं आहे किंवा तसं आहे. चंद्रग्रहणात जन्मलेला माणूस तर उलटा मनाने खरा असतो, कपटमुक्त असतो. त्याचबरोबर त्याला वैशिष्ट्य म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या करिअरमध्ये उच्च पदावर पोचतो. सूर्यग्रहणात जन्मलेले मुलं अत्यंत आत्मविश्वासू, निर्भयी आणि शक्तिशाली असतात. ते संकटांना कुठल्या घाबरत नाहीत. त्यांच्या मते त्यांचं मत हे सगळ्यांना महत्त्वाचं मानलं जातं. आणि त्यातून कोणाला असं वाटत असेल, विश्वास असेल, तर त्यांनी ग्रहणशांती नावाची एक शांती असते, ती 40 दिवसानंतर करायची असते, करून घेऊ शकता. पण हेच सांगायचं होतं की ग्रहण काळात ग्रहणाच्या दिवशी जन्म घेणं म्हणजे काहीतरी चुकीचं किंवा भयावह असलं काही नसतं. हे पहिल्या डोक्यातून तुम्ही काढून टाका. चंद्रग्रहण असो या सूर्यग्रहण असो, त्या काळात जन्मलेलं मूल या मुलगी ते अतिशय पॉवरफुल असते, यात काही शंका नाही. धन्यवाद.